दिवसभर किती पण काम करा, पण काम काही संपतच नाही. तर सकाळी आम्ही चाललेलो होतो. आज रविवार भाजी मार्केटला लागतं तिकडं. तर सकाळी इथं मार्केटमध्ये आल्यानंतर अशी काही गर्दी होईल एवढं वाटलंच नव्हतं. कारण सकाळी ना इतकी सारी गर्दी झालेली होती ना, आणि त्याच्याबरोबरच भाज्यांचा रेट पण इतका महागला ना, 30-40 रुपयाला पावशेर भाज्या झालेल्या होत्या. भरपूर मार्केट फिरलं. त्याच्यानंतर थोड्याफार भाज्या घेतल्या, फ्रूट घेतलं, आणि घरी येताना नाही तर पूजेचं सामान पण थोडंसं दिसलेलं. म्हणलं चला परत येण्यापेक्षा ना आताच काय जे काय पाहिजे ते घेऊन जाऊया. सामान वगैरे घेतलं. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर ना कारलं मी जाताना चिरून ठेवून गेलेली होती, त्याची भाजी बनवायची होती. तर मस्त अशी भाजी बनलेली होती, चवीला खूप छान झाली होती कारल्याची भाजी. स्वयंपाक वगैरे करून ना दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर ना मला फ्रीज साफ करायचं होतं, कारण भाज्या वगैरे आणलेल्या होत्या ना, तर सगळ्या मला डब्यामध्ये भरून ठेवायचे ते व्यवस्थित. फ्रीज साफ करत तोपर्यंत तनिषला इथं भाज्या डब्यामध्ये भरायला लावलेलं. तर त्याने एक नाही मला थोडीशी मदत केल्यानंतर ना पटपट काम आवरलेलं होतं. ते सगळं झालं, आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता ते काम आवरले तर आपण अलमारी पण थोडीशी साफ करूया, कारण डबा वगैरे ना भरपूर दिवस झाले वरनं काही धुतलंच नव्हतं, आणि ते न्यूजपेपर लावलेलं ना त्यामुळे भरपूर असं चिकट आणि ओलसरपणा झालेलं होतं. सगळं न्यूजपेपर काढला, आणि त्याच्यानंतर डबं होतं ना थोडंसं वरतूनच एक साफ करून घेतलं. ते सगळं करून ठेवल्यानंतर ना मग ब्लाऊज कटिंग केलेलं होतं. भरपूर दिवस झाला आणि ते काही शिवलाच नव्हता, म्हणून म्हटलं चला आज ह्याला कंप्लीट करायचं. तर पूर्ण ब्लाऊज आज कंप्लीट करून घेतला. संध्याकाळचा स्वयंपाक करायचं होता, आणि त्याने सुजलला इथं लच्छा पराठा खायचा होता, म्हणून त्याचं स्वतः एकने कणिक मळायचं काम चालू होतं. पण त्याला काही लच्छा पराठा काही मिळालाच नाही आहे. तर मी तर शिरा, वांग्याचा रस्सा आणि भात बनवलेला होता. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.